पालकांनो, तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात का? ऑनलाईन गेमच्या नादात एक मुलगा हिंगोलीहून दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. फ्री फायर गेममुळे हरियाणातील तरुणाशी त्याची ओळख झाली. पैशाचं आमिष दाखवून त्याला हरियाणात बोलवण्यात आलं. मुलगा घरी नाही, मोबाईल बंद हे कळल्यानंतर पालकांची धावाधाव सुरू झाली. हिंगोली पोलिसांनी मुलाला दिल्लीतून परत आणले. मोबाईल गेमच्या वाढत्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलं धोकादायक निर्णय घेत असल्याच्या घटना वाढत आहेत. आणि अशीच एक घटना आता हिंगोलीत पुढे आली आहे. ऑनलाईन गेममधून झालेल्या ओळखीतून 16 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाने थेट हिंगोली सोडून हरियाणा गाठलं. हिंगोली जिल्ह्यातल्या 16 वर्षीय तरुणाची मोबाईलवर गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली होती आणि काही दिवसांपासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता. त्या मित्रानं संबंधित तरुणाला हरियाणात येण्यासाठी प्रवृत्त केलं. गेमच्या नादात 9वीत शिकणारा हा अल्पवयीन मुलगा आईवडिलांना न सांगता थेट हरियाणाकडे निघाला. आईवडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिसात दिली आणि त्यानंतर पोलिसांनी सूत्र फिरवत पोलीस त्या मुलापर्यंत पोहोचले आणि त्याला दिल्लीमधून परत आपल्या गावी आणण्यात आलंय. ऑनलाईन मित्र म्हणले माझे, तर मित्रांनी मला बोलवलं दुसऱ्या देशात. त्यांच्याकडे मी गेलो, कामाचे लालच पैसे देत बोलवलं त्यांनी मला. त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्यांना. मी गेमवर ओळख झाली ती कसं बोलणं व्हायचं काय? ऑनलाईन कॉलिंगवर. आणि त्यांनी काय तुला आमिष दिलं होतं की तुला कुठं बोलवलं त्यांनी? दिल्ली, हरियाणा इथं. माझा मुलगा गेम खेळत होता. त्या गेमच्या पासूनच ते टाइमपास झाला. त्यांनी घरी सांगितलं बी मी की चाललो की काही. ते आम्हाला माहिती नाही की त्यानं कोणाला फोन केलता का कोणाला काय केलं ते समोरच्याला. ते आमचा समोरचं माहित नाही काहीच. ते आम्हाला सांगून पण गेला नव्हतं. बरं, मुलगा तुमचा फरार झाला हे कळल्यावर तुम्ही काय केलं? आम्ही पोलिसला आलो संध्याकाळी 6 वाजता. ते 6 वाजता आम्ही कंप्लेंट दिलेली. तर आम्हाला लगेच पोलिसनं तक्रार घेतली. लगेच दुसऱ्या दिवशीच आम्हाला लगेच पोलिसनं सापडून दिला मुलगा आमचा. बरं, तुम्ही सोबत गेलते, कुठं होता मुलगा, काय करत होता? ते मुलगा दिल्लीच्या अलीकडेच होता. 16 वर्षाचा मुलगा होता. त्याला ते गेमची सवय लागली होती आणि ते गेम खेळत खेळत तो फरीदाबाद हरियाणा येथे गेला होता. ते आम्ही तक्रार त्याचे आई वडिलांकडून तक्रार मिळताच इमिडिएटली गुन्हा दाखल करून एक टीम पाठवली होती हरियाणा फरीदाबादला. तिथून 24 तासाच्या आत आपली टीम जी होती त्यांनी त्याला मुलगाला घेऊन परत आणून त्याचे आई वडिलांच्या सुपूर्द केलेले आहे. तर तरुणांना हेच आव्हान आहे की हे अशा प्रकारचे गेम्स याच्यात तुम्ही पडू नका, कारण हे गेम्स सगळे ऑनलाईन फसवणूक वगैरेचे मेन कारण आहेत. आणि अशा प्रकारचे गेम्स मध्ये पडून आणि ते तिकडे गेले की तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये तुमच्या आई वडिलांना, तुमचे नातेवाईकांना त्रास होतो आणि मग नंतर तुम्हाला शोधावं लागतं. तर ह्याच्या कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे गेम्समध्ये पडू नका, कारण हे सगळे खूप ऑनलाईन गेम्समध्ये फसवणूक लोकांची होत आहे आणि तुमचे आयुष्य आणि कॅरियर सगळे बर्बाद होईल.